हाय एव्हरीवन. इथं आपण गोल्डमध्ये एक बाईंगचा ट्रेड घेतलेला आहे आणि आपण एक मिनी लॉट घेतला आहे. नेहमी आपण जसं घेतो त्याप्रमाणे आपण एक मिनी लॉट घेतला आहे आणि इथं आपल्याला 1:2 आपण इथं मोठं टार्गेट ठेवलेलं 1:2 मला वाटतं आय थिंक मी 7च्या आसपास ठेवलेलं आहे. ओके हां चला 1:7चं टार्गेट आहे. आपलं टार्गेट इथं अचीव होतं आहे आणि आपली इथं एवढं मोठं टार्गेट का भेटतं आहे किंवा आपण एवढं टार्गेट का ठेवलं आहे त्याच्या पाठीमागचं पण आपण लॉजिक बघणार आहोत. कारण की न्यूयॉर्क सेशनमध्ये आपण ट्रेड घेतला आहे आणि न्यूयॉर्क सेशनमध्ये चांगली मोमेंट होती. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की फॉरेस्टमध्ये सेशन असतात आणि त्या सेशनमध्ये एक चांगल्या प्रकारे मुवमेंट होती आणि आपल्याला त्या मुवमेंट कॅप्चर करायचं. आता जेवढे पण मला चांगले मोठे मोठे जे प्रॉफिट झालेत ना ते न्यूयॉर्क सेशनमध्येच चांगले चांगले मला प्रॉफिट झालेले आहेत. तर इथं पण बघू शकता की इथं आपण एक छोटासा एस एल ठेवलेला, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 1:7चे टार्गेट भेटले चांगले. जरा टार्गेट भेटून मार्केट थोडं खाली आलं, परत वरती गेलं. मला तर वाटतं की एक चांगली मुवमेंट होऊ शकते. मार्केट हे बघा इथपर्यंत जाऊ शकतं. मार्केट इथपर्यंत जाऊ शकतो, पण इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळ थांबायला लागेल. तर आपण ज्या लॉजिकवरती ट्रेड घेतलं ना त्या लॉजिकला पण डिस्कस करूया की आता हे 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये काय झालेलं की इथं बघा, याच्या अगोदरचा आपण जर ट्रेंड बघितलं त्याच्या अगोदरचा ट्रेंड कुठला आहे? अप ट्रेंड आहे. एकदा 15 मिनिटामध्ये टाईम टाईम फ्रेम चेंज करतो, 15 मिनिटाची घेतो. हे बघा 15 मिनिटामध्ये कुठला ट्रेड आहे? 15 मिनिटामध्ये अपसाईडचा ट्रेड आहे. ओके, इथं वरती मार्केट गेलं अपसाईडला, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं आणि इथं मार्केट हॉल्ट करतं. इथं मार्केट हॉल्ट केलं तर आपण त्याचाच फायदा घेतला की मार्केट जर हायर लेवलला हॉल्ट करतो तर अपसाईडला जाण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. तर आता बघूया आपण 5 मिनिटामध्ये. तर इथं बघा 5 मिनिटामध्ये, इथं 5 मिनिटामध्ये आपल्याला काय दिसतंय की इथं बघा इथून मार्केट इथं खाली पडलं आहे. ओके, इथून ऑब्विसली इथं खाली पडलं, परत इथं वरती गेलं, परत इथं खाली पडलं, परत वरती गेलं, परत खाली पडलं आणि परत इथं वरती गेलं. ओके, तर इथं मार्केटने काय केलं? मार्केटने इथं हॉल्ड केलेलं. ओके, इथं मार्केटने हॉल्ड केलेलं. तर याच्यामध्ये आपण काय केलं? हा झोन ड्रॉ केला. हा झोन ड्रॉ केल्यानंतर आपण ह्या झोनच्या ब्रेकआउटची वाट बघितली. ओके, झोनचा ब्रेकआउट झाला अपसाईडला. ओके, तर मग आपण काय केलं? एका मिनिटामध्ये आपण शिफ्ट झालो, एका मिनिटामध्ये, आणि आपला एक छोटासा एस एल लिहिलेला पहिल्या ट्रेडमध्ये. ओके, तर इथे बघा झोन ब्रेक केल्यानंतर आहे ना, झोन ब्रेक केल्यानंतर सगळ्यात पहिलं मार्केट इथून असं वरती झोन ब्रेक करून गेलं, खाली आलं. तर हे ठिकाणी एक आपण ट्रेड घेतला होता, पण नंतर मार्केट वरती गेलं, परत खाली आलं, तर इथं आपण लगेच त्याला एक्झिट केलं होतं. नंतर परत हे ठिकाणी आपण ट्रेड घेतला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला काय झालं की त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारे टार्गेट भेटलेलं आहे. आता छोटे छोटे एस एल हे बघा, इथं इथं एक छोटा एस एल भेटलेला, इथं ब्रेक किंवा काढलेला, आणि हा त्याच्या अगोदर मी एक ट्रेड टाकलेला होता त्याच्यामध्ये हा प्रॉफिट आहे. म्हणजे इथं खाली एक मी घेतला होता स्कॅल्पिंगचा, इथं खाली घेतला होता, इथं वरती काढलेला, तो स्कॅल्पिंग म्हणून घेतला होता, पण त्याच्यामध्ये मुवमेंट झाली तर मला त्याच्यामध्ये पण चांगलं टार्गेट भेटलेलं. तर हे बघा आपण काय केलं, इथेच बघूया म्हणजे थोडं व्यवस्थित समजेल तुम्हाला. आता हे बघा, हा पण झोन ड्रॉ केलेला, हा पूर्ण झोन आपण ड्रॉ केलेला. तर झोन कुठे ब्रेक झाला? झोन ह्या ठिकाणी ब्रेक झाला, मार्केट इथं खाली पडलं. तर इथं पण मी एक छोटासा ट्रेड घेतला. आता जो $32 का काहीतरी $30+ प्रॉफिट होता, तुम्ही इथं मिडलला ट्रेड घेतला होता, नंतर मार्केट वरती गेलं, मला एक चांगला प्रॉफिट भेटला. ओके, तो स्कॅल्पिंग म्हणून घेतला होता, पण इथं थांबल्यानंतर इथं सडन मुवमेंट झाली, मला त्यामध्ये प्रॉफिट होऊन गेला. नंतर मी काय केलं, इथं मार्केट इथं खाली पडलं, इथं पण एक छोटासा ट्रेड घेतला होता, पण ठीक आहे. त्यानंतर इथं बघा मार्केट परत वरती गेलं, खाली पडलं. हे ठिकाणी मी काय केलं, ह्या ठिकाणी काय केलं, ट्रेड घेतला. आणि याला पण थोडं रिस्की पण म्हणू शकतो, पण चला ठीक आहे. आपण प्रॉपर लॉजिकवरती ट्रेड घेतला होता की आपलं लॉजिक काय होतं की तो झोन होता, हा झोन जर अपसाईडला ब्रेक झाला, इथं अपसाईडला जर ब्रेक होतोय तर याचा अर्थ की मार्केटने अपसाईडला जायला पाहिजे. त्यामुळे आपण इथं घेतला, छोटंसं टार्गेट ठेवलं, सॉरी छोटासा एस एल ठेवला. आणि मोठं टार्गेट का ठेवलं? कारण की मार्केटमध्ये ना स्पेस आहे, मग अपसाईडला बघा स्पेस आहे. मार्केटने काय केलं, ऑलरेडी मोठा ट्रेंड अपसाईडला आहे, त्यानंतर मार्केटने इथं हॉल्ट केलं, इथं अपसाईडला ब्रेक करतोय, तर मार्केट हे लेवलपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे वरती खूप मोठी स्पेस आहे. तर ते बघून आपण काय केलेलं की जास्त वेळ टार्गेटसाठी थांबलेलो. आणि तसं बघायला जर गेलं ना की जो न्यूयॉर्क सेशनचा टायमिंग असतो ना, न्यूयॉर्क सेशन जसं स्टार्ट होईल ना त्या टाईम पिरियडमध्ये बऱ्यापैकी मुवमेंट चांगली होती आणि त्या फेजमध्ये आपल्याला एक चांगले मोठे मोठे टार्गेट भेटतात. तर चला आता आपली तर एक $70 आसपासचं आपलं टार्गेट होतं.
ॲक्च्युली भेटून मार्केट खाली आलं, जर इथे एखादा स्पाईक भेटलं तर चांगलं होईल. चला इथं स्पाईक भेटलं, ओके. चला डन, $68 बुक झाले. चला ठीक आहे, काय हरकत नाही. इथं $68 बुक झाले. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की बऱ्यापैकी मी जे प्रॉफिट घेतले ना ते न्यूयॉर्क सेशनमध्ये घेतलेले. ओके, आपले 5:30च्या नंतर न्यूयॉर्क सेशन स्टार्ट होतं. 5:30 म्हणजे आपण याच्यावरती बघू शकतो की इथं बघा, मी तुम्हाला एक 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये दाखवतो, एक 2-3 दिवसाचा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की त्या सेशनमध्ये मुवमेंट होती. त्यामुळे ना की बऱ्यापैकी जे तुम्ही कोणी ट्रेड करत असाल ना गोल्डमध्ये, तर न्यूयॉर्क सेशनमध्ये ट्रेड करण्याचा ट्राय करा, जेणेकरून जे तुम्हाला एक मोठी मुवमेंट कॅप्चर होईल आणि ट्रेड पण व्यवस्थित भेटेल. आता इथे बघा, न्यूयॉर्क सेशन आपलं 5:30ला स्टार्ट होतं. इथं बघा, हा 5:30चा टायमिंग, इथं इथं स्टार्ट झालेलं मार्केट बघा, इथं हॉल्ट केलं आणि इथून नंतर अपसाईडला गेलं, म्हणजे इथं पण एक चांगली मुवमेंट झाली. आपण प्रिव्हियस डेचं पण बघूया, म्हणजे तुम्हाला एक थोडी आयडिया लागून जाईल. एक 70% पॉसिबिलिटी आहे की न्यूयॉर्क सेशनमध्ये एक चांगली मुवमेंट होते. आता इथे पण बघा, इथे 17:30ला ह्या ठिकाणी न्यूयॉर्क सेशन स्टार्ट झालं, अपसाईडला मुवमेंट झाली, तिथून अपसाईडला मुवमेंट झाली. ओके, हे बघा, अपसाईडला चांगली मोठी मुवमेंट झाली. आणखीन आपण एक दिवस पाठीमागे जाऊ, तसं तुम्ही पाठीमागे जाऊन बॅक टेस्ट करू शकता. इथे पण बघा, न्यूयॉर्क सेशन इथं स्टार्ट झाली तर अपसाईडला गेलं, पण नंतर डाऊन साईडला पण मुवमेंट झाली चांगल्या प्रकारे, आणि डाऊन साईडला झाल्यानंतर परत अपसाईडला पण इथं मुवमेंट झाली चांगल्या प्रकारे. तर याच्यामध्ये ना आपण चांगले ट्रेड घेऊ शकतो, चांगला एक मोठा प्रॉफिट कमवू शकतो, आणि दिवसभर आपल्याला मार्केटमध्ये बसायची काही गरज नाही. तर त्यामुळे हा न्यूयॉर्क सेशनचा टाईम पिरियड आहे ना खूप चांगला आहे, की 5:30च्या नंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता गोल्डमध्ये, की जेणेकरून तुम्हाला तिथे चांगले टार्गेट भेटेल. तर चला ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.